रविचंद्रन अश्विन म्हणजेच आपला ॲश इंडियन क्रिकेट मधलं एक खूप मोठं नाव आणि त्यातली त्यात इंडियन टेस्ट क्रिकेटचा एक लेजंड, इंडियन टेस्ट क्रिकेटचा हिरो आर अश्विनने आज आपली रिटायरमेंट डिक्लेअर केलेली आहे, रिटायरमेंट जाहीर केलेली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची आज तिसरी टेस्ट मॅच आज संपली. आज शेवटचा दिवस होता. त्याच्यानंतर एक प्रेस कॉन्फरन्स झाली. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहित शर्मा आणि आर अश्विन हे दोघे आले होते. त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये आर अश्विनने आज आपली इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केलेली आहे, रिटायरमेंट डिक्लेअर केलेली आहे. आर अश्विनने 2011 मध्ये टेस्ट डेब्यूट केलं होतं, म्हणजे टेस्टची पहिली मॅच खेळली होती. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास 12 ते 13 वर्ष त्याने आपल्या बॉलिंगने टेस्ट क्रिकेटमध्ये राज्य केलेलं आहे. ज्या लेवलला आपण विराट कोहलीचं नाव घेतो टेस्ट क्रिकेटमध्ये मागच्या 10-12 वर्षामध्ये, त्याच लेवलला रविचंद्रन अश्विन हा सुद्धा टेस्ट क्रिकेटमध्ये होता. आपल्या स्पिन बॉलिंगने त्याने अनेक मॅचेस, अनेक सिरीज ह्या भारताला जिंकून दिलेल्या आहेत. तर टेस्ट क्रिकेटमध्ये जे काही महत्वाचा रेकॉर्ड जर बघायला गेलं तर भारताकडून सगळ्यात जास्त टेस्ट क्रिकेटमध्ये विकेट घेणाऱ्यांच्या मध्ये तो दुसऱ्या पोझिशनला आहे, सेकंड पोझिशनला आहे. सगळ्यात जास्त विकेट भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे यांनी घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आहे रविचंद्रन अश्विन. आर अश्विनने 537 विकेट्स ह्या आपल्या टेस्ट क्रिकेटमध्ये घेतलेल्या आहेत. तसेच टेस्ट क्रिकेटमध्ये एका इनिंग्समध्ये भारताकडून सगळ्यात जास्त 5 विकेट घेतलेल्या, एका इनिंग्समध्ये सगळ्यात जास्त 5 वेळा विकेट घेतलेला अश्विनच आहे. त्याने 37 वेळा एका इनिंग्समध्ये 5 विकेट घेतलेल्या आहेत. तसंच पूर्ण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, पूर्ण वर्ल्ड क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त प्लेअर ऑफ द सिरीज जर टेस्ट क्रिकेटमध्ये कोणाला मिळाला असेल तर तो आर अश्विनला मिळालेला आहे. रविचंद्रन अश्विन आणि जडेजा यांची एक पेअर होती, यांची एक जोडी होती. त्या जोडीने भारताला अनेक मॅचेस, अनेक सिरीज ह्या जिंकून दिल्या. फक्त आपली बॉलिंगच नाही तर आर अश्विनची बॅटिंग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झाली होती. तर खूप चांगला ऑलराऊंडर सुद्धा झाला होता. असे बरेचसे मॅचेस आहेत त्यांनी आपल्या बॅटिंगने जिंकून दिलेले आहेत किंवा आपल्याला जेव्हा ड्रॉ करायची गरज पडली तेव्हा त्याने ती ड्रॉ करून गेलेली आहे. आज आर अश्विनने आपली रिटायरमेंट डिक्लेअर केली, रिटायरमेंट जाहीर केली आणि मागच्या 12 ते 13 वर्षाचा एक खूप मोठा प्रवास, एक लेजेंडरी प्रवास आज थांबलेला आहे. तुमच्या काही मेमरीज असतील आर अश्विन बद्दल, तुमच्या काही फिलिंग्स असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा.